जो माइंडसेट आहे ना तुमचा असा डेव्हलप होईल की कुठलाही प्रश्न येऊ द्या सर मी सोडवणारच, 30 सेकंदात उत्तर येईल. आणि लक्षात घ्या, परीक्षेमध्ये स्पीड इम्पॉर्टंट आहे. ॲक्युरेसी तर आहेच, ॲक्युरेसी सोबत स्पीड ते असेल तर कॉन्फिडन्स अजून वाढतो. 19 1 19 19 3 57 झालं, 3 उत्तर आलं व्हायचं. बाकीचे खूप असे कॅल्क्युलेशन्स करत बसणार, तुमचं उत्तर निघालं व्हायचं 3 x 12. प्रॅक्टिसने जमणार तुम्हाला. तुम्हाला आता वाटेल की सर खूप अवघड झालंय, काही नाही अवघड, प्रॅक्टिस असेल लगेच जमणार. कसे आहात विद्यार्थी मित्रांनो? स्मार्टली अभ्यास करताना बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट्स येत होत्या की सर इक्वेशन्स जे असतात ते सिंगल व्हेरिएबल जमतात आम्हाला, पण जर 2 व्हेरिएबल्स असतील म्हणजे 2 चलातील समीकरणं असतील तर ते लेंदी असल्यामुळे थोडंसं अवघड जातंय आणि त्याचे कॉन्सेप्ट कळत नाहीयेत. म्हणजे त्याच्यावर आधारित प्रश्न आला तर तो कळत नाहीये विद्यार्थ्यांना. आणि अशा प्रकारचे प्रश्न अगदी सरळ सेवा, तलाठी, पोलीस भरती, MPSC, UPSC आणि सेंट्रल गव्हर्नमेंट अशा सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात. तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव एक छोटासा व्हिडिओ आहे, आपण त्याला लॉंग व्हिडिओ म्हणू, पण त्याचा ड्युरेशन खूप छोटा असणार आहे आणि ट्रिक तर एवढी चांगली असणार आहे की तुम्हाला ती खूप आवडेल आणि अगदी चुटकेसरशी तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल. फक्त मी जसं सांगतोय तसं फॉलो करा, एकदम सोपं असणार आहे, एकदम सोपं आणि एकदम ट्रिकने आपण सोडवणार आहोत. तर आपल्या टॉपिकचं नाव आहे 2 चलातील रेषीय समीकरणे, ज्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. लिनियर इक्वेशन्स म्हणजे एक्सचा घातांक किंवा वायचा घातांक 1 असणार आहे, इंडेक्स 1 असणार आहे, मी सांगतोच. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की एक चलातील रेषीय समीकरण कसं दिसतं, म्हणजे लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल हे कसं दिसतं. आता पहा, हे असं इक्वेशन आहे. जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हा एक्स आहे, एक्सला पॉवर म्हणजे एक्सचा घातांक 1च आहे, नाही लिहिला तरी चालतो, ह्याला म्हणतो आपण लिनियर इक्वेशन. आता याच्यामध्ये हा जो 5 आहे त्याला आपण म्हणतो सहगुणक, इंग्लिशमध्ये म्हणतो आपण कोएफिशियंट. एक्स जो आहे त्याला आपण म्हणतो चल मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये म्हणतो व्हेरिएबल, कारण त्याची व्हॅल्यू बदलत असते म्हणून त्याला व्हेरिएबल म्हणतो आपण. आणि या व्हेरिएबलला, या चलाला एक नंबर अटॅच्ड आहे, अटॅच करून ठेवलाय, त्याला आपण म्हणतो सहगुणक, कोएफिशियंट. हे लक्षात ठेवा, हे तुम्हाला थोडंसं बेसिक माहित पाहिजे. आणि जे 6 आणि 16 आहेत या दोघांना आपण म्हणतो स्थिरांक म्हणजेच कॉन्स्टंट, कारण 6 तिकडे जाणार आहे वगैरे तुम्हाला माहितच आहे. 2 चलातील रेषीय समीकरण कसं दिसतं बघा, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल हे कसं दिसतं, हे बघा, 5x अधिक 6y बरोबर 16. आता याच्यामध्ये काय झालं, हा जो x आहे हा एक चल झाला आणि y जो आहे हा दुसरा चल झाला. सो एक व्हेरिएबल हे, एक व्हेरिएबल हे, असे 2 व्हेरिएबल झाले, म्हणून याला लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स किंवा 2 चलातील रेषीय समीकरण म्हणतात. आता हे सगळं बेसिक आहे, हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला, पण प्रश्न असा येतो आणि ते सोडवायचं कसं. तर तुम्हाला एक टेक्निक माहिती आहे, एज ओल्ड टेक्निक आहे ती. तुम्ही काय करता, आता एक्स वाय, एक्सचा सहगुणक कोएफिशियंट 3 आहे, वायचा 2 आहे बरोबर 12, एक्सचा कोएफिशियंट इथे 2 आहे, वायचा कोएफिशियंट 3 आहे बरोबर 13. पहिली गोष्ट काय करता तुम्ही, एकतर एक्सचा सहगुणक किंवा वायचा सहगुणक सेम करून घेता. मग सेम करून घेण्यासाठी तुम्ही काय करता, गुणता या इक्वेशनला, परत या इक्वेशनला गुणता. हे सगळं करायची गरज नाहीये, समजून घ्या, कारण याच्यात बराचसा वेळ जाणार. तुम्ही करून बघा, याच्यात वेळ जाणार, तो वेळ नाही गेला पाहिजे. शॉर्टकट ट्रिकने कसं उत्तर येईल फक्त समजून घ्या, लक्ष द्या. डायरेक्ट एक्स आणि वायचं उत्तर आपण काढणार आहोत या ट्रिकने. आता सगळ्यात पहिल्यांदा सोडवा म्हटलेलं आहे, सॉल्व्ह करणं इक्वेशन, याचा अर्थ त्याचे जे व्हेरिएबल असतात त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं, चल जे आहेत एक्स आणि वाय त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करणं. आता याच्यामध्ये मला एक्सची किंमत काढायची आहे, बघा लक्ष द्या, सिंपल, एकदम एकदम भारी ट्रिक आहे. एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, तर मी काय करतो, इथे एक्स लिहितो, एक्स बरोबर, आणि नंतर मला वायची व्हॅल्यू काढायची आहे, वाय बरोबर, हे लिहून ठेवतो. आता पहिली गोष्ट काय करायची बघा, एक्सची व्हॅल्यू काढताना मायनस करायचं, वायची व्हॅल्यू प्लस, म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूला मायनसचं चिन्ह आपण आधीच लावून ठेवलं, वायच्या किमतीला प्लस, हे लक्षात ठेवा, ही पहिली स्टेप. एक्सला मायनस केलं मी, वायला प्लस केलं. आता करायचं काय बघा, लक्षात घ्या, एक्सची किंमत काढायची आहे ना, एक्सला लपवा, एक्सवर हात ठेवा, ज्याची किंमत काढायची त्याच्यावर हात ठेवायचा. बघा ना, इथे एक्स आणि इथे एक्स आणि मी इथे हात ठेवला. आता हात ठेवल्यानंतर मराठीतला 4 माहितीये का तुम्हाला, मराठीतला 4 बघा असा दिसतो, मराठीतला 4 बरोबर, किंवा इंग्लिश मधला आर आहे, स्मॉल आर असा दिसतो,
तेच डोक्यात ठेवा, बाकी काहीच डोक्यात ठेवू नका. एक्सला झाकलं मी, मराठीतला 4 लक्षात ठेवा. आता बघा, एक्सला झाकल्यानंतर मराठीतला 4 काय आहे? असा. बरोबर आहे की नाही सांगा? असा आहे. मग आता असा करताना आधी बघा 2 आणि 13 इकडे टच करतोय की नाही मी? 2 आणि 13 याचा करायचा गुणाकार. 13 दुने किती येतात? 26. बघा इथे आता मी काय करतो, इथे लिहिलं मी 26. बरोबर. नंतर असं जातोय बघा आपण, असं. म्हणजे 3 गुणिले 12, 12 त्रिक किती येतात? 36. वजा 36 करून टाकायचं. ही स्टेप समजून घ्या. मी तुम्हाला सांगतो, गॅरंटी देतो, पुढचे प्रश्न तुम्ही 15 ते 30 सेकंदात सोडवाल. आता फक्त पहिल्यांदा समजून घ्या काय करायचंय. एक्स काढायचंय म्हणून मी एक्स वर हात ठेवला. मराठीतला 4 लक्षात ठेवायचा फक्त. 13 दुने 26 वजा 12 त्रिक 36. वजा करायचंय मध्ये, हे लक्षात ठेवा. भागिले. आता एक्स वर हात ठेवला होता ना, काढा तो हात. आता जे तुम्हाला एक्स आणि वाय दिसतंय ना, तिथे 4 वापरा. बघा ना, इथे जर मी असं 4 लक्षातच ठेवा, असा 4. मला सांगा इथे काय येतं? 3 त्रिक 9 वजा 2 दुने 4. बघा परत आहे का? 3 त्रिक 9 वजा करायचं 2 दुने 4. मला सांगा 9 वजा 4 किती येतं? 5. हे 5 खाली लावून टाकायचं. दॅट्स इट. झालं, उत्तर आलं. लगेच उत्तर आलं. बघा इथे वजाचं चिन्ह बाहेर ठेवलेलं आहे मी. 26 मधून 36 गेले, कमी संख्येतून मोठी संख्या गेली. 26 वजा 36 किती येतं? वजा 10. बघा इथे वजा 10 भागिले 5 येणार. वजा 10 भागिले 5 किती येणार? वजा 2. बरोबर की नाही? 5 एके 5, 5 दुने 10. चिन्ह तर तसंच राहतं. आता बाहेर पण वजा आहे आणि नंतर आत पण वजा आहे. वजा वजा असं असेल, काय येतं उत्तर? उत्तर येतं 2. +2 उत्तर आलं. म्हणजे एक्सची किंमत किती आली? 2. सिंपल आहे की नाही सांगा? पहिला प्रश्न आहे म्हणून तुम्हाला थोडंसं वाटेल अवघड, की सर काय किती अवघड मेथड आहे. काही नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो, 1 मिनिटाच्यात उत्तर काढाल पटापट, ते पण पेनाला हात न लावता. बघा आता वायची किंमत काढायची. मी काय म्हटलं? वायची किंमत काढताना आधी प्लस करायचं. ठीक आहे, चला आता प्लसचं चिन्ह लागणार. आता हे सगळं मी पुसून टाकतो, कारण आता मला एक्सला लपवायचं नाही. आता मला कशाला लपवायचंय? आता मला वायला लपवायचंय. वायला का लपवायचंय? कारण वायची किंमत काढायची. एक्सची किंमत काढताना मी एक्सला लपवलं, वायची किंमत काढताना मी वायला लपवणार. आता बघा, वायला लपवलं, वायवर हात ठेवला. परत मराठीतला 4 वायला लपवलं, मी इथे मी आता कट करून टाकतो. हे वाय मला नकोय. वायची किंमत काढायची. मी काय करणार? मराठीतला 4, बघा मराठीतला 4 असा घेणार आता, कारण वाय नाहीच आहे. मराठीतला 4 घेताना 3 गुणिले 13 आहे की नाही? बघा पहिलं 4 असा काढताना 3 गुणिले 13 किती येतं? 13 त्रिक 39 लिहिलं. वजा करायचं, मी नेहमी सांगितलंय. हे झाल्यानंतर परत हे आहे बघा, 2 गुणिले 12, 12 दुने किती येतात? 24. बघा इथे 24. आणि खाली तेच घ्यायचं जे एक्सला घेतलेलं आहे. खाली एक्सला खाली काय घेतलेलं आहे? 5. तेच 5 घ्यायचं. बघा ना किती सिंपल आहे. झालं, उत्तर आलं व्हायचं. 39 वजा 24 किती येतात? 15. बाहेर तर प्लसचं चिन्ह आहे. 15 भागिले 5 उत्तर किती येतं? उत्तर आलं 3. झाला, विषय मिटला. प्रश्नाचं उत्तर आलं. एक्सचं उत्तर आलं 2, वायचं उत्तर आलं 3. सिंपल आहे की नाही सांगा? म्हणजे ही टेक्निक खूप भारी आहे, खूप चांगली टेक्निक आहे. फक्त आपल्याला ती मेथड माहित पाहिजे आणि मराठीतला 4 एवढंच माहित पाहिजे, बाकी काहीच नको. एक्सला मायनसचं चिन्ह लावायचं, वायला प्लसचं, बस. आता पुढचे 1-2 प्रश्न मी सोडवतो, तुम्ही माझ्यासोबत सोडवा आणि तुम्ही सांगा किती फरक जाणवेल. बघा आता पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढचा प्रश्न माझ्यासोबत सोडवा. तुम्ही चुकलात बघा, किंवा आधी मी प्रश्न देईन, पॉज करा, उत्तर सोडवा. बघा आता हा जो प्रश्न आहे, हा झाला पुढचा प्रश्न. हा आपण आता सोडू. बघा परत लक्ष द्या. ज्यांना समजलंय पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी पॅरलली सोडवू शकता, नाहीतर ज्यांना नाही समजलं पुन्हा एकदा पाहायचं त्यांनी माझ्यासोबत सोडवा. बघा आता मला एक्सची किंमत काढायची. एक्स बरोबर इथे वजाचं चिन्ह लावून टाकणार. वायला मी प्लसचं चिन्ह लावून टाकणार. ही पहिली स्टेप आहे आपली. ठीक आहे. आता मला एक्सची किंमत काढायची. मी लपवणार कुणाला? मी एक्सला लपवणार. एक्सवर हात ठेवणार. बरोबर. नंतर मराठीतला 4, बघा मराठीतला 4 असा आहे. बरोबर. एक्सला लपवलंय मी. मला सांगा 4 गुणिले 12 किती येणार? 12 चोक 48. मी लिहितो इथे असा कंस देतो 48. नंतर वजाच करायचंय. हे झालं 12 चोक 48 वजा 11 पाची किती येतं? 11 पाची 55.
बघा इथे मी 55 लिहिलं, सिंपल, भागिले. आता बघा एक्सला लपवलं होतं ना, तो हात काढा. आता मी इथे 4 घेणार असा, लक्षात आलं का? त्याचा संबंध नाही आता 11 आणि 12चा. इथे 4 घेणार. सांगा मला, 5 त्रिक 15 वजा 4 दुने 8. परत बघा 4 आहे की नाही हा असा, 5 त्रिक 15 वजा 4 दुने 8, 15 वजा 8. तुम्हाला तोंडी येत नसेल, मी लिहितो, काय हरकत नाहीये. 15 वजा 8 हे आपल्याला करायचं आहे. बघा इथे आता वजा 48 मधून 55 गेले. छोट्या संख्येतनं मोठी संख्या घालवली, उत्तर वजाच येते की नाही. 48 मधून 55 गेले, 48 वजा 55 किती येतं? वजा 7. बघा इथे वजा 7 भागिले 15तून 8 गेले 7. मला सांगा वजा 7 भागिले 7, इथे वजा 1 येतं की नाही. मग परत बघा सेम आलं, वजाचं चिन्ह बाहेर, वजा 1. उत्तर काय आलं? 1. झालं, उत्तर आलं. एक्सचं उत्तर 1 आलं. एक्स बरोबर 1 आलं. आता वायची काढायची किंमत. वायची किंमत काढताना मी काय सांगितलं होतं? वायची किंमत काढताना तुम्ही बघा आता वायची किंमत काढायची मला. मी आता वायला लपवणार. वायची किंमत काढताना वायला लपवलं, बघा इथे खोडून टाकतो वाय, मध्ये मध्ये यायला नको. मराठीतलं 4 घेतो परत. आता मराठीतलं 4 घेताना बघा हे असं घेणं. 3 गुणिले 12, 12 तरी किती येतात? 36. बघा मी इथे 36 केलं, वजा वजा करायचंच आहे. 2 गुणिले 11, 2 गुणिले 11 किती येणार? 22. हे 22 लिहिलं, झालं. एवढंच आहे, एवढंच आहे. मी काय सांगितलं होतं? खाली काय घ्यायचं? जे एक्सला खाली घेतलंय 15 वजा 8 किती घेतलंय? 7 घेतलंय. ते 7च खाली घ्यायचं. इथे विषयच मिटला. वायचं उत्तर आलं. बघा प्लस तर आहे बाय, 36 मधून 22 गेले, किती येतं? 14 आणि खाली 7, 7 एके 7, 7 दुने 14. झालं, 2 उत्तर आलं. म्हणजे एक्सचं उत्तर आलं 1, वायचं उत्तर आलं 2. किती सिंपल आहे सांगा मला. प्रॅक्टिस केलीत, मी तुम्हाला सांगतो 30 सेकंदात उत्तर येईल. आणि लक्षात घ्या, परीक्षेमध्ये स्पीड इम्पॉर्टंट आहे. ऍक्युरेसी तर आहेच, ऍक्युरेसी सोबत स्पीड ते असेल तर कॉन्फिडन्स अजून वाढतो. आपण अजून एक प्रश्न घेऊया. आता तुम्ही काय करा, हा जो आता पुढचा प्रश्न असणार आहे, हा पुढचा प्रश्न तुम्ही पॉज करा व्हिडिओ, स्वतः सोडवा. आता हा प्रश्न दोन्ही मेथडने सोडवता येईल. वायचा सहगुणक सेम करा, म्हणजे कोएफिशियंट सेम करा. पण मला असं वाटतं करा ना, आपण जी घेतोय ना त्या हिशोबाने प्रॅक्टिस करा. चला आता प्रश्न बघा काय. 5x अधिक 2y. याच्यानंतर मी शाब्दिक गणित घेणार आहे, लक्षात ठेवा. एक्सचं उत्तर काढायचंय, एक्सला मी मायनस घेणार. वायचं उत्तर काढायचं, वायला मी प्लस घेणार. बस. आता बघा एक्सचं काढताना एक्सला लपवलं काय आलं बघा. 750 गुणिले 2, 750चे दुप्पट किती येते? 1500. वजा नंतर असा 4 घेतलाय मी, 1 गुणिले 1625, 1625 वजा 1625 आलं, भागिले. नंतर काय करायचं? एक्स वरचा हात काढायचा, इकडे 4 घ्यायचा. 5 एके 5 वजा 2 दुने 4, 5 वजा 4 किती येतं? 5 वजा 4 बघा ना, 5 एके 5 वजा 2 दुने 4, 5 वजा 4 किती येणार? 1. तरी मी लिहितो इथे तुमच्यासाठी, चला हरकत नाही. वजा मला सांगा 1500 मधून 1625 गेले, मोठी संख्या गेली, वजा 125 भागिले इथे 1 येतं, बरोबर. वजा वजा कॅन्सल होणार, म्हणजे प्लस होणार. उत्तर येते 125. झालं, उत्तर आलं. एक्सचं उत्तर 125. आता वायचं उत्तर काढायचंय. वायचं उत्तर काढताना एक गोष्ट तुम्हाला माहितीये, छेदामध्ये 5 वजा 4 हे 1 येणारच आहे. अंशामध्ये काढताना आपण काय करायचं बघा. आता अंशामध्ये काढताना मी आता हे खोडतो सगळं, ठीक आहे. आता अंशामध्ये काढायचंय मला. मी काय करणार, वायला आधी पूर्ण खोडणार, मराठीतला 4 घेणार, 750 गुणिले 5 वजा 1625 गुणिले 2. आता घाबरायचं नाही सर, 5 गुणिले 750 करायचंय मला, कसं करू? एकदम सिंपल आहे. 700 गुणिले 5 तर येईल की नाही? 700 गुणिले 5, 7 5 35, 3500 आणि वरचे 50 आहे ते गुणिले 5, 5 5 25, म्हणजे 7 5 35, 3500 आणि 5 5 25, 250, 3500 आणि 250, 3750. बघा ह्या सगळ्या गोष्टी शिका, कारण त्याच्यामुळे तुमचं मॅथ्स फास्ट होईल. वजा 2 गुणिले 1625, 1625 ची दुप्पट नाही जमत आहे, 1600 ची दुप्पट जमेल ना, ती येते 3200 आणि 25 ची दुप्पट 50, 3250. बघा इथे 3250, थोडंसं कंसाच्या बाहेर गेलं, काय हरकत नाही. 3750 वजा 3250, उत्तर येतं 500 भागिले 1 म्हणजेच 500. झालं, उत्तर आलं.
म्हणजे जो फील आहे ना की मला एक प्रश्न मल्टिपल मेथड्सने येतोय, हा जो फील आहे ना मॅथ्समध्ये, तो फील महत्वाचा आहे. कारण त्याने कॉन्फिडन्स वाढतो आणि कुठलीही परीक्षा येऊ द्या उत्तरापर्यंत पोहोचतोच आपण. म्हणजे एक कॉन्फिडन्स असतो मनामध्ये की मला या एका मेथडने प्रश्न नाही जमला ना, दुसरी मेथड माझ्याकडे रेडी आहे आणि ती पण कमी वेळेमध्ये. हे महत्वाचं आहे कुठलीही एक्झाम क्रॅक करण्यासाठी, लक्षात ठेवा. आता शाब्दिक गणित मी एक घेतोय बघा, हे शाब्दिक गणित आहे, वर्ड प्रॉब्लेम आहे. तो वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला जमला पाहिजे. आता काही इंग्लिश मिडियमचे पण आहेत, मराठी मिडियमचे पण आहेत, म्हणून मी मराठी आणि इंग्लिश दोघांमध्ये प्रश्न दिलेला आहे. बघा आता काय म्हटलेलं आहे, 5 पेन आणि 2 खोड रबर यांची एकूण किंमत 66 रुपये आहे. 3 पेन आणि 5 खोड रबर याची एकूण किंमत 51 रुपये. तर एका पेनाची किंमत किती, एका खोड रबरची किंमत किती? आपण काय करू शकतो, पेनाची किंमत x मानू शकतो आणि खोड रबरची किंमत आपण y मानू शकतो. बरोबर. मग काय होणार इक्वेशन सांगा. 5 पेन म्हणजे काय येणार, 5x बरोबर, आणि 2 खोड रबर म्हणजे 2y बरोबर. ही किंमत किती झाली, ही किंमत झाली 66 रुपये. आणि सेम तसंच 3 पेन म्हणजे 3x आलं, अधिक 5 खोड रबर म्हणजे 5y येणार आणि त्याची किंमत किती दिलेली आहे, 51 रुपये झालं. हे करत बसायला आपल्याला खूप वेळ जाणार. नॉर्मल मेथडने, शॉर्टकटने करूया. एक्स काढायचंय, एक्सला मी आधी मायनस देऊन टाकणार. वाय काढायचंय, चला वाय इथे काढतो मी. वाय काढायचंय, वायला आपण प्लस देऊन टाकणार. सुटसुटीत करूया आपण व्यवस्थित. बघा एक्स काढूया आधी. एक्स काढताना मी काय सांगितलं होतं, एक्स वर हात ठेवा, एक्सला लपवा. मराठीतला 4 मला सांगा आधी 2 गुणिले 51 आणि नंतर वजा 5 गुणिले 66. घाबरायचं नाही की सर काय कसं करायचं, मी सांगतो तुम्हाला, डोंट वरी. बघा 2 गुणिले 51 ची दुप्पट, मला सांगा 50 ची दुप्पट किती आहे, 100, आणि 1 ची दुप्पट 2 म्हणजे 51 गुणिले 2 किती येते, 102. बघा इथे आता मांडतो इथे मी 102 वजा, किती सिंपल आहे बघा. हे झालं. आता परत हा भाग आहे 66 गुणिले 5, घाबरायला होतं ना. 60 गुणिले 5 करा 300, आणि वरचं 6 गुणिले 5 30, 300 अधिक 30 330. बघा 330. सिंपल आहे, फक्त डिफिकल्टी तुमच्या माइंडमध्ये आहे. गणित डिफिकल्ट नसतात. भागिले मी काय सांगितलं होतं, मग एक्स वरचा हात काढायचा आणि इकडे असा 4 बनवायचा. बघा 5 5 25 वजा 3 दुने 6. परत बघा 4 काढला मी, 5 5 25 वजा 3 दुने 6, 25 वजा 6 किती येतं, 19. इथे मी 19 लिहून टाकलं. एक एक स्टेप आपण मागे जाऊया, लिहित बसायची गरज नाही ना, तोंडी येतं. वजाचं चिन्ह. आता बघा 102 वजा 330. मला सांगा जर इथे 100 असतं, 100 मधून 330 गेले असते तर उत्तर काय आलं असतं, वजा 230 बरोबर. आता इथे 2 एक्स्ट्रा आहे ना, 2 कमी करा तिकडे, म्हणजे उत्तर येणार वजा 228 भागिले 19. नंतर करा तुम्ही वजा, बाकी काय हरकत नाही. 330 मधून 102 घालवा, पण मी तुम्हाला मेथड सांगतो कसं करायचं. आता बघा ना, इथे पण वजाचं चिन्ह, इथं पण वजाचं चिन्ह आहे, ते प्लस होऊन जाणार म्हणजे कॅन्सल होणार. इथेच कॅन्सल करा. 19 एके 19, 3 उरले, 19 दुने 38. बघा 12 उत्तर आलं. झालं, एक्सचं उत्तर 12 आलं. ह्याने काय कळलं, तुम्हाला पाडेपाठ पाहिजेत, पटापट कॅल्क्युलेशन जमले पाहिजेत, हेच महत्वाचं आहे. बाकी उत्तर पटापट निघणार. वाय मध्ये मी काय सांगितलं सांगा, वाय मध्ये छेद जो असणार आहे तो हाच असणार आहे की नाही, 19. तोच मी लिहून टाकतो इथे 19, आधीच 19 लिहिला. आता वाय काढताना वायला लपवायचं. 5 गुणिले 51, काळजी नाही करायची. 50 गुणिले 5 250, आणि वरचा 1 गुणिले 5 5, 255. लक्षात येते का? किंवा तुम्ही 51 गुणिले 5 करू शकता. 51 गुणिले 5 हे चालेल. 5 एके 5, 5 5 25, 255 ते येणारच आहे. पण याची गरज नाही पडली पाहिजे, लक्षात घ्या. वजा हे केलं. आता वायला लपवले मी आधी, 51 गुणिले 5 केलं. आता नंतर पुढचं काय आहे, 3 गुणिले 66. वायला लपवलंय, 3 गुणिले 66. परत काळजी करायची का नाही, 60 गुणिले 3 करा 180, आणि वरचं 6 गुणिले 3 18, 180 अधिक 18 198. सिंपल. काय येणार बघा आता, 255 मधून जर 200 गेले असते 55 आलं असतं, आणि अजून 2 उरले 57. 57 भागिले 19, 19चा पाडा येतो
19 एक 19, 19 त्रिक 57. झालं, 3 उत्तर आलं व्हायचं. बाकीचे खूप असे कॅल्क्युलेशन करत बसणार. तुमचं उत्तर निघालं व्हायचं 3, x 12. सिंपल आहे की नाही सांगा? म्हणजे शाब्दिक गणित येऊ द्या, कुठली गणित येऊ द्या, उत्तरापर्यंत पोहोचणारच. अजून एक प्रश्न तुम्हाला देतो, तो व्यवस्थित सोडवा. आता बघा, हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्हाला स्वतःला सोडवायचा आहे. काय करा, टायमर लावा, बघा तो प्रश्न किती वेळात सुटतो. आणि नाही जमला, मी सोडवतोय तो पॅरलली. सो टायमर लावून सोडवा, प्रश्नाचं उत्तर येईलच तुम्हाला. आता बघा, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल कोणते कोणते आहेत? तर शहर ए पासून शहर बी चे 2 तिकीट, शहर ए पासून शहर सी 3 तिकीट. म्हणजे मी काय करू शकतो, 2x अधिक 3y बरोबर किती आहे? हे 77 रुपये. असा आहे याचा अर्थ लपलेला. नंतर शहर ए पासून शहर बी पर्यंत 3 तिकिटांचे, बघा ना इथे मी 3x घेतलं, अधिक शहर ए ते शहर सी 2 तिकीट, बघा इथे 2 तिकीट आहेत, इथे 2y घेतलं. आणि हे किती दिलेलं आहे? बस भाडं 73 रुपये दिलेलं आहे. म्हणजे हे क्लिअर जरी दिसत नसेल तुम्हाला, असं इक्वेशन आहे. आता बघा, मला काय करायचं आहे, एक्स आणि वायची किंमत काढायची. एक्सची किंमत काढताना मी सांगितलेलं आहे, वजाचं चिन्ह घेऊन टाकायचं. वायची किंमत काढताना प्लसचं चिन्ह घेऊन टाकायचं, पहिली स्टेप. एक्सची किंमत काढताना लपवायचं कुणाला? एक्सला. आता बघा, 73 गुणिले 3 असं जातोय ना, 4. 73 गुणिले 3 घाबरायचं आहे का? 70 गुणिले 3 करा. 70 त्रिक 7 त्रिक 21, 210 आणि 3 त्रिक 9 अधिक 9, 210 अधिक 9 219. बघा इथे मी 219 लिहून टाकतो. वजा एक्सला लपवलंय, 4चा हा भाग झाला. आता हा भाग 77 गुणिले 2, मला सांगा 70 गुणिले 2 किती येतात? 140 आणि 7 दुने 14, 140 अधिक 14 किती येते? 154. झालं इथे 154. बघा ना किती सिंपल. म्हणजे तुम्हाला हे सोडवताना गुणाकार कसा करायचा हे पण कळतं. भागिले एक्स वरचा हात काढा, इकडे 4 घ्या. मला सांगा 2 गुणिले 2 किती येतं? 4. वजा 3 गुणिले 3 किती येतं? 9. 4 वजा 9, 4 वजा 9 याला खाली घेतलं मी. सिंपल. आता बघा, वजाचं चिन्ह बाहेर आहेच. 219 मधून 154 गेले. आता इथे किती येणार? हे 46 आणि हे 20 जर असते तर 66, एक मायनस केला 65. बघा 65 येणार, भागिले 4 वजा 9 येणार, वजा 5. आता वजाचं चिन्ह इथे घ्या किंवा इथे घ्या, एकच अर्थ आहे. मग हे वजाचं चिन्ह आणि हे वजाचं चिन्ह हे कॅन्सल होतं, हे लक्षात ठेवा. उत्तर काय येणार? 65 भागिले 5, 5 एके 5, 1 उरला 15, 5 त्रिक 15 म्हणजे 13 उत्तर. बघा ना किती सिंपल आहे, येऊन गेलं. एक्सचं उत्तर आलं. एक्सचं उत्तर आलं म्हणजे काय? शहर ए पासून शहर बी पर्यंत तिकिटाचा रेट, एका तिकिटाची प्राइस 13 रुपये. चला आता वाय सोडूया. सिंपल. वाय सोडताना मी तुम्हाला सांगितलंय काय कराल, छेदामध्ये हेच घ्याल जे आहे. 4 वजा 9 किती येणार? वजा 5. वजा 5 आधीच घेऊन टाकतो मी. वाय काढायचं आहे, वायला लपवावं लागतं. परत मराठीतला 4. 73 गुणिले 2 70 ची दुप्पट 140, 3 ची दुप्पट 6, 140 आणि 6 146 वजा. नंतर 3 ला 77 ने गुणलं, 70 गुणिले 3 210 आणि 7 त्रिक 21, 210 अधिक 21 किती येतं? 231. बघा इथे 231. आता जरा विचार करा, ज्या मेथडने, ज्या स्पीडने मी सोडवतोय, हीच मेथड, हाच अप्रोच जर तुम्ही प्रत्येक लेसन मध्ये वापरला, प्रत्येक टॉपिक मध्ये, मॅथ्स अँड रिझनिंग मध्ये वापरला, तर परीक्षा कुठलीही असू द्या, जो माइंडसेट आहे ना तुमचा असा डेव्हलप होईल की कुठलाही प्रश्न येऊ द्या सर मी सोडवणारच. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. विनिंग स्ट्रॅटेजी हीच आहे. बघा इथे आता काय येणार? प्लस 146 मधून 231 गेले. आता बघा 146च्या पुढे अजून 54 केलं तर 200 पर्यंत पोहोचतोय. आणि पुढे अजून 31 आहे. 54 आणि 31 किती येणार? हे 85 येणार. पण 146 मधून 231 जात आहेत म्हणून वजा 85 येणार. बरोबर. भागिले वजा 5. आता बघा अंशात पण वजा, छेदात पण वजा, कॅन्सल होणार. 5 एके 5 आणि 5 7 35 म्हणजे उत्तर आलं 17. वायचं उत्तर आलं प्लस 17, एक्सचं उत्तर आलं 13. झालं, हेच विचारले तुम्हाला. 13 17. इनफॅक्ट तुम्हाला मी हे पण सांगतो, परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर अप्रोच कसा पाहिजे तुमचा. एक्सचं उत्तर तर तुम्ही, मला असं वाटतं की 30 सेकंदात काढाल. एक्सचं उत्तर 13 काढलं म्हणजे ऑप्शन जे असणार त्याच्यामध्ये पहिली व्हॅल्यू 13 असणार. तुम्ही बघा ना, इथे पहिली व्हॅल्यू 14 आहे, कॅन्सल. इथे पहिली व्हॅल्यू 15 आहे, कॅन्सल.
इथे पहिली व्हॅल्यू 13 आहे, हे उत्तर येऊ शकतं 17, कॅन्सल झालं, उत्तर 2 आहे ऑप्शन. आणि असे प्रश्न सध्याच्या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जातात आणि हेच महत्वाचं आहे, कारण ही स्ट्रॅटेजी असेल, अचूकता तर येतेच आणि स्पीड पण येते, लक्षात घ्या. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की सर मायनस असेल मध्ये तर कसं करायचं, त्यासाठी पण मी एक प्रश्न घेतलेला आहे. पुढचा प्रश्न तसाच आहे, फक्त तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी तो प्रश्न देतोय. आता बघा हा प्रश्न बघा, 5x वजा 2y, वजाचं चिन्ह आहे, घाबरून जायचं नाही. 3x वजा 5y, परत सेम x ला वजाचं चिन्ह देऊन टाकणार आणि y इथे सोडवतो मी, आपल्याला प्लसचं चिन्ह देऊन टाकणार, बरोबर. हे सोडवायचंय मला. आता मी काय करणार, x काढायचा, x ला लपवणार, x ला लपवलं. आता मला मराठीतला 4 घ्यायचा आहे. बघा ना, आता मराठीतला 4 घेतोय आपण, त्याच्यामध्ये आता ज्या व्हॅल्यू घेणार आहे ना या चिन्ह सहित घ्यायच्या, मायनस आहे बघा इथे. मग वजा 2 गुणिले 2 असं येणार, ते वजा 2 गुणिले 2 किती येणार, वजा 4. मग इथे लिहा वजा 4 वजा. नंतर वजा 5 गुणिले 16 येणार, हे लक्षात घ्या कारण इथे वजाचं चिन्ह आहे, चिन्ह सहित संख्या घ्यायच्या. वजा 5 गुणिले 16 किती येतं, वजा 80. 16 85 वजा 80. बघा इथे परत मी वजा 80 लिहितो, काय कंस देऊ नका, जसं आहे तसं लिहिलं. हे वजाचं चिन्ह का, ते घ्यावंच लागतं आणि हे वजा आलेलं आहे, भागिले. इथे आता 4 बनवायचा, 5 आता 5 25 घेताना हे परत वजा 5 घ्यायचं, 5 25 ना, वजा 25 येणार, हे वजा 3 गुणिले वजा 2 आलं बघा, परत 3 दुने 6 आणि वजाचं चिन्ह परत वजा 6. जसं आहे तसं लिहायचं, मी काहीच डोकं नाही लावलं. चिन्हासहित गुणाकार केला आणि वजाचं चिन्ह मध्ये आहेच. तुम्हाला मी सांगितलंच, वजा जर एकत्र असेल तर ते प्लस होतं. बघा बाहेर वजाचं चिन्ह येणार, वजा 4 इथे वजा अधिक येणार 80, खाली वजा 25 वजा अधिक 6. प्रॅक्टिसने जमणार तुम्हाला. तुम्हाला आता वाटेल की सर खूप अवघड झालंय, काही नाही अवघड, प्रॅक्टिस असेल लगेच जमेल. याच प्रश्नाची खूप प्रॅक्टिस करा इनफॅक्ट. तर वजा 4 अधिक 80, वजा आणि अधिक नेहमी वजाबाकी होणार, चिन्ह मोठ्या संख्येचं 76 येणार इथे, भागिले वजा 25 अधिक 6 इथे येणार वजा 19. बघा वजा हे कॅन्सल होणार, मी मगाशी सांगितलं 19चा पाडा येतो, 19 चोक 76 झालं, 4 उत्तर आलं, x चं उत्तर 4, बरोबर. आता आपण y काढूया. y काढताना मी काय सांगितलं, छेदामध्ये तेच घ्यायचं, वजा 25 अधिक 6 वजा 19, छेदामध्ये वजा 19 आधीच घेऊन टाकायचं आणि नंतर आता काय करायचं, आता y ला लपवायचं, बरोबर. जर मी y ला लपवलं, बघा y ला लपवलं तर काय येणार, 5 दुने 10, 4 काढायचं ना, 10 वजा 3 गुणिले 16, 16 त्रिक 48. मला सांगा इथे प्लसचं चिन्ह बाहेर आहे, 10 मधून 48 गेले, किती येतं, वजा 38 भागिले वजा 19, वजा कॅन्सल, 19 एक 19, 19 दुने 38, उत्तर आलं 2. बघा वायचं उत्तर आलं 2. किती सिंपल आहे सांगा. तुम्ही काय करा, आता जे पण प्रश्न दिलेले आहेत ना मी परत एकदा लिहा एका वहीमध्ये आणि व्यवस्थित सोडवा. प्रयत्न हा करा की प्रत्येक प्रश्न माझा 30 सेकंदात कसा सोडून होईल. जास्तीत जास्त 1 मिनिट, म्हणजे तुमचं मॅथ्स वीक असेल, बेरीज वजाबाकीचे मूलभूत नियम माहीत नसतील, जास्तीत जास्त 1 मिनिट आणि 30 सेकंदामध्ये जर सोडवत गेलात तुम्ही, झालं. जो कॉन्फिडन्स येतो तो खरंच नेक्स्ट लेवल असतो. तर अशा पद्धतीने हा आपला टॉपिक होता. इनफॅक्ट विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तवच आपण घेतला होता हा टॉपिक. तर मी नेहमी सांगतो की कीप स्टडिंग स्मार्टली, जसं मी सांगितलेलं आहे त्या पद्धतीने सोडवत चला. आणि तुमचं प्रेम, तुम्ही खूप कौतुक करता आपल्या चॅनलचं, भरघोस प्रतिक्रिया येतात, कमेंट्स येतात, त्याने आम्ही नेहमी भारावून जातोच. पण आमचा प्रयत्न हा असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये फायदा व्हावा आणि अशा प्रकारची क्वालिटी ऑनलाईनमध्ये देता येत नाही. म्हणून आमचे जे लेक्चर्स असतात ते ऑफलाईन असतात. 50-60 विद्यार्थ्यांचीच बॅच असते. आम्ही त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो आणि रिझल्ट काढण्याचा प्रयत्न करतो. आणि प्रत्येकाला क्लासमध्येच, लेक्चरमध्येच सगळ्या गोष्टी कळाव्यात. इतर विषयांचं पण पाठांतर क्लासमध्येच व्हावं की जेणेकरून कमीत कमी अभ्यास घरी गेल्यावर, हॉस्टेलवर गेल्यावर करावा लागावा. म्हणून आपण ते ऑफलाईन बॅच घेतो आणि डाऊट क्लिअरिंग सेशन वगैरे व्यवस्थित घेता येतात. तर बऱ्याच जणांचं असतं की सर ऑनलाईन बॅच काढा, मला हे करेल, पण मला ते असं माहीत नाही. पण मला वाटतं इट इज लेस इफेक्टिव्ह, कारण बरेचसे विद्यार्थी येतात आमच्याकडे की ज्यांनी ऑलरेडी ऑनलाईन बॅच केली आहे, त्यांना परत ऑफलाईन बॅच करायचीच असते. सो ऑफलाईन बॅच इज द बेस्ट वे असं मला वाटतं. तर थँक्यू सो मच. स्मार्टली अभ्यास करायचा आहे तुम्हाला, व्यवस्थित जसं मी शिकवलंय त्या पद्धतीने करा
काही डाऊट्स असतील वगैरे तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचू शकता. नंबर्स वगैरे आहेतच तुमच्याकडे. आणि थँक्यू सो मच. कीप स्टडिंग स्मार्टली. ऑल द व्हेरी बेस्ट.